मित्रांनो नमस्कार। होळी आज आणि उद्या आपण साजरी करतोय। आज होलिका दहन असते, उद्या आपण रंग खेळतो। होलिका दहनाला आपण पुरणपोळी खातो आणि उद्या आपण भरपूर असं रंग खेळतो। आयुष्याचा आनंद आणि रंगाचा सण ह्या दोघांचा संयोग आज आपल्याला ह्या सणामध्ये झालेला बघायला मिळतो। आयुष्यामध्ये ज्या अनेक वाईट गोष्टी असतात त्यांचं दहन आपण आज होळीमध्ये करत असतो आणि ह्या दहनाचा सत्कार समारंभ आपण उद्या रंग खेळून करत असतो। मित्रहो, मधुमेह झाला की आपण नेमकं ह्या सर्व गोष्टींना पारखवतो। काही विशेष काळजी घेऊन आपण हे सगळे सण साजरे करू शकतो। आज आहे होलिका दहन। आपण आज खातो पुरणपोळी किंवा पेढ्याची पोळी खातात, खव्याची पोळी खातात। तर ह्या दिवशी गोड खाणं हे शुभ मानलं गेलंय आणि नेमकं मधुमेहीमध्ये गोड खाणं बंद करा असा सल्ला आपल्याला सर्व लोक देतात। एक 25 ते 30 ग्राम पर्यंत साखरेचा वापर करून आपण पुरणपोळी खाऊ शकता आजच्या दिवशी। मात्र आजच्या दिवशी दुसरं काय गोड तुम्ही खाऊ नका। म्हणजे अर्धी पुरणपोळी जिभेपुरती तुम्हाला खायला हरकत नाही, समजा आपलं शुगर कंट्रोलला असेल तर। जेव्हा आपण पुरणपोळी खाऊ तेव्हा त्याच मापाचं दुसरे पदार्थ, जसं आता पुरणपोळी सोबत भात न खाता आपण फक्त पुरणपोळी खाल्ली आणि सोबत भरपूर सॅलड्स घेतले, भाज्या घेतल्या, तर पुरणपोळी मधली साखर वाढणार नाही। तर अशा प्रकारे आपण आजचा हा होळीचा सण साजरा करू शकतो। उद्या आहे रंगपंचमी आणि ही रंगपंचमी लातूरच्या भागामध्ये पंचमीला मानतात। आजपासून 5 दिवसांनी ती रंगपंचमी आपण साजरी करतो। मधुमेही जेव्हा रंग खेळतात तेव्हा त्यांनी लक्षात ठेवावं की काही मधुमेहांची त्वचा ही सेन्सिटिव्ह असते आणि ह्या सेन्सिटिव्ह त्वचेमध्ये समजा आपण रंग टाकला तर कधी कधी त्याची ॲलर्जी पण आपल्याला होऊ शकते। तर शक्यतोवर ऑर्गॅनिक कलर वापरा आणि ह्या रंगाची खात्री करा की आपल्याला तो रंग बाधणार नाही। शक्यतो सुके रंग वापरा जे त्वचेला इजा करत नाहीत। गुलाल, नीळ अशा प्रकारचे पदार्थ आपण वापरू शकतो रंगाच्या स्वरूपामध्ये। रंग खेळताना भान ठेवा, एकमेकांवरती अंगावरती पडू नका, जमिनीवरती पडू नका। कधी कधी फ्रॅक्चर झालं तर आणखी प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतो। मधुमेहांच्या पायाची स्पर्श संवेदना कमी झालेली असते, त्याचप्रमाणे रक्तपुरवठा पण कमी असतो। समजा मधुमेह अनवाणी पायी कुठे शेतामध्ये, एखाद्याच्या घरात किंवा बाहेर रस्त्यावरती पण चालायला सुरुवात केली तर कधी कधी पायाला जखमा होऊ शकतात आणि झालेल्या ह्या जखमा नंतर आपल्याला त्रासदायक ठरू शकतात। म्हणून प्रत्येकाला विनंती, पावलांची उत्तम काळजी घ्या। त्वचा चांगल्या प्रकारे आधी तेलाने माखून घ्या आणि मग रंग खेळायला जा। कुठे पण चिखलात वगैरे रंग खेळू नका। चिखलात कधी कधी काच दडलेले असतात, तुम्हाला इजा होऊ शकते। ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे त्या लोकांनी मिठाचे पदार्थ कमी खावे। आणि हो, उद्या बरेच लोक भांग, दारू अशा गोष्टी पण घेतात। मधुमेहांनी ह्या गोष्टी घेऊ नये हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी खात असतो किंवा पित असतो त्यावेळेस बाकीचे लोक पण स्नॅक्स खातात आणि ह्या स्नॅक्समध्ये आपण पण ताव मारतो। प्रत्येक स्नॅकमध्ये कॅलरीज भरपूर असतात आणि खात असताना आपण ह्या कॅलरीजचं प्रमाण बरोबर ठेवावं। तर मित्र, पहिली गोष्ट रंग खेळा पण तो जपून खेळा। दुसरी गोष्ट रंगपंचमीला खा पण जपून खा। तिसरी गोष्ट रंगपंचमी खेळत असताना उपाशीपोटी जास्त वेळपर्यंत राहू नका, जेणेकरून तुमचं शुगर कधी कधी कमी पण होऊ शकते। आजच्या भागात एवढंच। नमस्कार, धन्यवाद।